देवड़ा जी देखिए क्या हो रहा है। मध्य प्रदेश के डिप्टी सीएम, ज्येष्ठ आदरणीय नेता सम्माननीय देवड़ा जी, नांदेड़ के सांसद प्रतापराव जी पाटिल, राज्यसभा के हमारे नए सांसद मेरे साथी अजीत भाई गोपछेड़े, मराठवाड़ा के संगठन मंत्री संजय कौड़गे जी, प्रदेश के उपाध्यक्ष गजानन घुगे जी, मेरे साथ भाजपा में शामिल हुए हमारे एमएलसी, भूतपूर्व एमएलसी अमर राजोत्कर जी, मेरे दोस्त, मेरे पुराने साथी डॉक्टर माधव केनारकर जी, भूतपूर्व विधायक सुभाष साबने जी, जिला अध्यक्ष ग्रामीण के संतुकराव हम्बेल्डे जी, उत्तर के जिला अध्यक्ष किशोर देशमुख जी, दिलीप कंदकुर्ते जी, वेंकटवाजी गुजेगांवकर, श्री राठौड़ जी, कोड़गे जी, मिलिंद देशमुख जी, प्रवीण पाटिल जी, लक्ष्मणराव ठक्करवाड़, माधव उच्चकर, पंडिताताई देवड़े, पूनमताई पवार, प्रवीण साले, चेतन बाबू देशमुख, मंच पे विराजमान भाजपा के सभी महाराष्ट्र के और राज्य के और जिले के सभी पदाधिकारी, आज यहाँ पर बूथ कमेटी के नांदेड़ जिले के आए हुए सभी प्रमुख भाइयों, बहनों और दोस्तों, जय श्री राम, जय जय श्री राम, भारत माता की, भारत माता की। अब मैं भाजपा में आज लग रहा हूं ना, ऐसा है कि भारत देश हमारे दिल में है, भारतवर्ष हमारे देश में है, हमारे दिल में है, और इसीलिए भारत का कोई भी नागरिक ये भगवान राम को भूल नहीं सकता, भारतवर्ष को भूल नहीं सकता। और आदरणीय प्रधानमंत्री जी मोदी साहब के नेतृत्व में जो देश भर में अच्छा काम चल रहा है, उसके बारे में किसी की भी दो राह नहीं हो सकती। मैं समझ रहा हूं मेरा पहला ही भाषण आप सबके सामने है, लोग बड़े गौर से सुन रहे हैं कि क्या बोल रहा है। नांदेड़ के सभी हमारे भाई, मैं इसकी हिंदी में बोल रहा हूं कि आपको भी समझ आए, इसकी हिंदी में बोल रहा हूं। तो आज जब मैं पिछले 6-8 महीनों से देश का माहौल देख रहा हूं, मूड ऑफ द नेशन मैं कहूंगा, जो देश का मूड ऑफ द नेशन है, लोगों की दिल की भावना है, लोगों की हर एक व्यक्ति के दिल की भावना, भाजपा का कार्यकर्ता तो चाहता ही है, तो देश का आम नागरिक आज दिल में ये भावना लेकर बैठा है, अब की बार 400 पार। हर भाजपा का कार्यकर्ता, हर व्यक्ति के दिलो दिमाग में ये बात है कि देश में एक स्थिर सरकार, मोदी साहब के नेतृत्व में एक मजबूत सरकार, और आने वाले वक्त 5 साल का साल जो हमारा पीरियड है, तो 5 सालों में एक अच्छा काम हो। जिस तरीके से अयोध्या, वाराणसी, देश के विभिन्न तीर्थ क्षेत्रों का विकास हुआ है, और जो भाजपा का नारा है विकसित भारत का, सभी के दिलो दिमाग में यह बात है, महाराष्ट्र चाहता है विकसित भारत, विकसित महाराष्ट्र और विकसित नांदेड़ का यह नारा हमारे यहाँ पर बैठे हुए हर वो भाजपा कार्यकर्ता के दिल में है कि देश के साथ साथ हमारे मराठवाड़ा का विकास हर आदमी चाहता है। जिस तरीके से देश का विकास हो रहा है, महाराष्ट्र का विकास हो रहा है, हमारे क्षेत्र का भी विकास, और मेरा भी देवड़ा साहब यही एजेंडा है। जब मैं यहाँ पर आया हूँ, मोदी साहब की तो पुरानी पहचान इसलिए कि वो गुजरात में राज्य के प्रमुख थे, मैं महाराष्ट्र में राज्य का प्रमुख था, तब से आदरणीय नेतृत्व को मैं जानता हूँ, करीब से देखा हूँ, करीब से परिचय भी है।
और मुझे ये जानकर बड़ा गर्व है और फख्र है कि उन्होंने जिस तरीके से मजबूत नेतृत्व इस देश को पिछले 10 साल में दिया है वो शायद ही किसी ने दिया है, ये मैं यहाँ पर बिल्कुल साफ तौर पर कहना चाहता हूँ। मला या ठिकाणी येत असताना मला मुद्दाम सांगितलं पाहिजे की मला आणि गोपछडे, मी तर खेळ नवीनच होतो, काँग्रेस पक्षाचा मी राजीनामा दिला आणि राजीनामा देत असताना मला अवघ्या 24 तासाच्या आत राज्यसभेची उमेदवारी पंतप्रधान अमित भाईंनी, देवेंद्रजींनी माझ्यावर विश्वास टाकला। मला वाटते फार मोठा विश्वास आहे, हा फार मोठा विश्वास आहे। 24 तासाच्या आत राज्याला खासदार म्हणून त्यांनी मला काम करायची संधी दिली। गोपछडे सारखा एक जुना जाणकार मेहनत करणारा सच्चा भाजपचा नेता त्यांनी त्या ठिकाणी नेतृत्वाला खासदारकी त्यांना दिली। मागच्या काळात त्याला काही कारणास्तव संधी मिळाली नाही, तर तिची आठवण त्यांनी ठेवली आणि गोपछडेला दिलं आणि मला सुद्धा राज्याचा प्रमुख एकीकडे होतो ही जाणीव ठेवून त्यांनी मला काम करायची संधी दिली। मला वाटतं माझ्यासारख्या व्यक्तीवर एक फार मोठा विश्वास नेतृत्वाने व्यक्त केलेला आहे याची मला जाणीव आहे। आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आगामी काळामध्ये जास्तीत जास्त जागा भाजपच्या आल्याच पाहिजे आणि नांदेडची, परभणीची, हिंगोलीची, लातूरची जागा आपल्या वाटप होती त्या होती। आपली जी महायुती आहे, युतीचा जो निर्णय होईल तो निर्णय सरसी सावंत मानून आपल्या सर्व जागा महाराष्ट्रातल्या अधिकाधिक येतील आणि केंद्र सरकारला महाराष्ट्राची मजबूत साथ मिळेल अशा अनुषंगाने मी आपलं फक्त काम करायचं। सर्व बूथ प्रमुख जे या ठिकाणी आलेले आहेत, एकेकाळी आमचे सहकारी तुम्ही एकमेकांचे विरोध करण्याची जाणीव बघा। गावागावामध्ये ग्रामपंचायती स्तरावर सर्कल प्रमुख पण आपण एक दुसरे विरोध होतो, पण मला सांगायला आज आनंद आहे की तिथला सुद्धा कार्यकर्ता जो माझ्या बरोबर आज येतो आहे त्याला सुद्धा तुमच्या बरोबर जोडणार आहे। ज्या अनुषंगाने गावात विरोधच राहणार नाही, आपला हा प्रयत्न राहणार आहे की जुळवायचं काम तुम्हाला करायचं आहे। त्या ठिकाणी आहे प्रश्न आहेत, छोटे मोठे असतील, नाकारत नाही, हे प्रश्न आपण जरूर मागे लावू आणि आगामी काळामध्ये एक संघ वातावरण होईल, गावामध्ये विरोधच राहणार नाही। नांदेड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक एकतर्फी निवडणूक झाली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला आगामी काळामध्ये या निवडणुका जिंकण्याच्या बाबतीत तयारी करायची। मला आनंद आहे संतरावजी असतील, हंबर्डेजी असतील, आमचे दिलीप कंदरकृती असतील, प्रमुख असतील, ते सर्वांनी मिळून खूप मेहनत घेऊन ती रचना केलेली आहे। खूप जबाबदारी आपल्यावर सोपवली आणि जबाबदारी महत्वाची आहे। त्यात 70% निवडणुकीचं यश जे आहे ते बूथवर अवलंबून आहे। बाकी ठीक आहे, प्रचार आहे, मेहनत आहे, सगळ्या गोष्टी आहेत, खऱ्या अर्थाने आपल्या उमेदवाराला यश जे मिळणार आहे ते तुमच्या मेहनतीवर मिळणार आहे आणि 70% यश, बाकी 30% प्रचार आपण होत राहील, 70% यश जे मिळणार आहे आपल्याला ते केवळ आणि केवळ बूथमध्ये काम करणारा कार्यकर्ता जो आहे, जो भाजपला कमिटेड आहे, झेंड्याची मान शान राखणारा कार्यकर्ता आहे, त्याच्या हातामध्ये सर्व रस्ता आहे। आणि म्हणून तुमचं महत्व अतिशय असाधारण आनंद महत्व तुम्हाला आहे की तुम्ही ही जबाबदारी मेहनतीने पार पाडाल आणि जास्तीत जास्त मतदान आपल्याला एकतर्फे सर्व मतदान भाजपला झालं पाहिजे। या दृष्टिकोनातून तुमचं योगदान हे निश्चितच महत्वपूर्ण राहणार आहे। मित्रांनो, कालावधी कमी आहे, बहुतेक मार्चच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये निवडणुका घोषित होण्याची शक्यता आहे। आजची उपस्थिती दाखवते आहे की निश्चित आपण पूर्णपणे चार्ज आहात, पूर्णपणे आपली बॅटरी चार्ज आहे, चार्जिंगची घर ओव्हरफ्लो होते बॅटरी स्थिती आहे। त्यामुळे आपल्या सर्वांच्या मेहनतीतून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये निवडणूक फक्त हीच नाही, या निवडणुकीचा परिणाम तो चांगलाच होणार आहे, तो विधानसभेला सुद्धा यश मिळून देण्यासारखं निश्चित राहणार आहे, तुम्हाला मुद्दाम सांगितलं। आणि त्यामुळे आपण या सर्व गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष द्यावं। मला आनंद आहे, पण अधिक सांगायची गरज नाही, देवडाजी 8 टर्म आमदार मध्य प्रदेशचे आहेत, 40 वर्ष, 40 सक्सेसफुल इयर्स पब्लिक लाईफ मध्ये ज्यांनी घालवलेले आहेत, त्यांचा प्रदीर्घ अनुभव, त्यांचा अनुभव आपल्या सर्वांना निश्चितच लाभदायी ठरणार आहे। आणि म्हणून त्यांना एक जबाबदारी
आपल्या या सगळ्या भागात येऊन आपल्याला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी सोपरीची मला जाणीव आहे. अधिक वेळ मी घेत नाही, परंतु त्यांचंही मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना सुद्धा धन्यवाद देतो की आज मी 2 शब्द या ठिकाणी ऐकण्याची संधी आपण मला दिली, त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.